स्पर्धा आहे, पावसाची अजूनही आम्ही प्रतीक्षा करतोय, परंतु या वर्षी जरा जास्तच पडलाय, परंतु सध्या थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. परंतु अजूनही पावसाचा 1.5 महिना बाकी आहे, त्यामुळे अपेक्षा करू येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी पाऊस आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु पावसाळी क्रिकेटची खरी मजा पावसातच असते, त्यामुळे अपेक्षा व्यक्त करूयात की येणाऱ्या कालावधीमध्ये तो पाऊससुद्धा आपल्याला अनुभवायला मिळेल. टेनिस क्रिकेटच्या .inच्या टीमचं आपण कौतुक करूयात, कारण ते देखील खूप चांगलं काम करत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, प्रचंड वेग पाहायला मिळाला. थोडंसं शफल होऊन खेळायचं होतं फाईन लेगच्या दिशेने, परंतु इकडे सुरुवात जर पाहिली तर गोलंदाजाच्या बाजूने होताना पाहायला मिळते. महादेव मनन 11 किंग स्पोर्ट्स यांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. अडकाल फायटर्स आपल्या गावची देखील बरेचसे खेळाडू मंडणगड परिसरातील या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला वेगात बॉल सलमानचा पुन्हा एकदा, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. लेगबायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. सौरभ सारखा एक जबरदस्त बॅटर आहे. जोडीला जर पाहिलं तर आता करण यांना आपल्याला पाहायला मिळेल. पाच षटकांचा असणारा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दोन्ही सामने जर पाहिले तर 6-6 षटकांचे आपल्याला पाहायला मिळाले आणि आता 5 षटकांची ही लढत आहे, परंतु दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. पॉवर प्लेचं हे षटक पॉवरफुल बॅटिंग आणि पॉवरफुल बॉलिंग दोन्ही करावं लागेल. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात थोडंसं दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी हरवलेलं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे पंच आमच्याकडे अक्षय निर्मळ वळले आणि व्हाईट बॉल कळवत आहेत. पंचांनी देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे. प्रशांत आदवडे सर असतील, राजेश कुळे सर असतील, आपल्या आवाजाची जादू या स्पर्धेवर त्यांची देखील बोलते. यावेळेला स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळालेला बॉल या ठिकाणी अपेक्षित ठिकाणी मात्र बॉलला नाही नेऊ शकले आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. थोडंसं लगाम घातला या गोलंदाजाने, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटकार चौकार नाही मारून देणं ही जमेची बाब असते गोलंदाजासाठी. गोलंदाजाला तेच करावं लागतं. अशी रणनीती बनवावी लागते जेणेकरून फलंदाजांना मात्र धावांपासून वंचित ठेवावं लागतं. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय बॉल, बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही आणि इकडे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपातील धाव मिळते. धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची ही लढत आहे. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. सगळेच म्हणजे आयोजकांची जी टीम आहे, पहिली गोष्ट आयोजन कमिटीमध्ये एवढा मोठा संच आम्हाला पाहायला मिळतो तेही खूप महत्त्वाचं आहे. सकाळी आल्यापासून सगळ्यांची जी लगबग पाहतोय, प्रत्येकाला एक डिपार्टमेंट दिलं आणि ते डिपार्टमेंट प्रत्येकजण पाहतोय आणि आयोजन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आयोजनासाठी बऱ्याचदा आम्ही पाहतो की फंड एक वेळेस आणू शकता, परंतु मॅनपॉवर अवघड आहे, कारण ती मॅनपॉवर खूप महत्त्वाची असते आणि ती स्पर्धा यशस्वी करत असते आणि इकडे मोठ्या प्रमाणावर ते आपल्याला पाहायला मिळतं. चला, पुढच्या मॅचचा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आहे, आपण त्यासाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये मॅडी 11 आणि त्यांच्या विरुद्ध विलायन्स कटक ओरिसा. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. करण यांच्या माध्यमातून थ्रो केला जाईल आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पहिलं षटक सुरू आहे आणि धावफलक जर पाहिला तर आता 7 वर जाताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा अजूनही मोठा फायदा येऊ दिलेला नाही आहे. प्रेक्षकांनी मात्र चांगलीच गर्दी केली आहे. पहा, मुंबईच्या कानाकोपऱ्यात कुठेही स्पर्धा असू देत, मुंबईत गर्दी तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे मिळणार. त्याचबरोबर जर पाहिलं तर नुकतेच गेल्याच महिन्यात भारतीय वर्ल्ड कप विजेता संघ मुंबईत आला आणि मुंबईतील क्रिकेट प्रेम काय असतं ते आपल्याला नरिमन पॉईंटला पाहायला मिळालं. आणि मुंबई आणि क्रिकेट हे समीकरणच झालंय. धाव मात्र त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. एक षटक संपलंय. धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 8 झाली आहे. दोन्ही बाजूला सन्मानजनक स्थिती म्हणावं लागेल. एका बाजूला 10 पेक्षा कमी धावा दिल्या याकरता फिल्डिंग टीम समाधानी असेल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विकेट गमावली नाही याकरता बॅटिंग टीम समाधानी असणार आहे आणि एक्स्ट्राची संख्या त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर देखील आपल्याला पाहायला मिळते.
आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. 2 दिवसीय स्पर्धा, 16 बलाढ्य संघ, नॉर्थ स्टार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय सुंदर अशा मैदानामध्ये पहा, हिरवगार आणि तुम्ही मैदानाला अगदी कोणत्याही अँगलने पहा, एकसारखं एक लेवल. खूप कमी ठिकाणी या गोष्टी पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईत मैदानच कमी राहिलेली आहेत. त्याच्यामध्ये देखील अशासारखं असं मैदान पाहायला मिळालं तर खूप आनंद होतो. कांदिवली बोरिवली परिसरात अजूनही मैदानं मोठ्या प्रमाणावर आहेत. MHB सारखं मैदान असेल, सिंपोली असेल, चारकोप असेल, हे असेल, ठाकूर कॉम्प्लेक्स असेल, अशी बरीचशी मैदानं या परिसरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. हो, नॉर्थ मुंबईमध्ये ती किंवा पूर्व किंवा पश्चिम उपनगरांमध्ये तुम्हाला मैदानं पाहायला मिळतील. दक्षिण मुंबईत मैदानं आहेत परंतु छोटी छोटी आहेत. डिक्लेअर झोनची ग्राउंड जास्त पाहायला मिळतात. परंतु मुंबईची बातच वेगळी आहे. मुंबईमध्ये छोटी छोटी जरी मैदानं असेल त्याच्यामध्ये कसं क्रिकेट खेळायचं मुंबईकरांना माहिती आहे. आपल्याकडे अंडरआर्म क्रिकेट हा प्रकार सुद्धा खूप लोकप्रिय आहे. त्यातल्या त्यात दहिसर बोरिवली परिसरात गेला तर लखवा अंडरआर्म प्रकार पाहायला मिळतो आणि इकडे जर पाहिलं तर साईड आर्म, फ्री आर्म अशा पद्धतीचं देखील क्रिकेट पाहायला मिळतं. म्हणजे जिकडे जसं मैदान तसे नियम. आपल्या मुंबईची खास एक ओळख आहे. आशिष कनोजिया येत आहेत गोलंदाजीसाठी. आमंत्रित केलं त्यांना दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी. मागील मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना तोच सामना 1 बॉल 6 वर नो बॉल घोषित केला जातोय आणि धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल हे तेच आशिष कनोजिया ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. परंतु आता कामगिरी कशी केली जाईल या ठिकाणी पाहावं लागेल. आशिष कनोजिया समोर जर पाहिलं तर सौरभ सिंग आणि करण या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि आता संधी असेल फ्रीडची. मोठा फटका मारण्याची मुभा आहे. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आणि हे चित्र कॅमेऱ्यासमोर आपल्याला पुन्हा एकदा दाखवलं गेलं. स्पष्टपणे दिसतंय की हा नो बॉल आहे. सर्व प्रेक्षकांना वारंवार आम्ही विनंती करतोय, नक्कीच तुम्ही आनंद घ्या या स्पर्धेचा. मात्र उजव्या बाजूला मुंबईचा खास वडापाव याचा देखील आस्वाद घ्या आणि आस्वाद दिलेला एक करणने षटकार 10 रुपये नक्कीच वडापाव घ्या आणि एक कुपन मिळेल ज्याच्यामध्ये तुम्ही TV LCD जिंकू शकता. त्यामुळे त्याचा देखील फायदा घ्या. वेगवेगळी आकर्षक बक्षिसे आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊया लाईव्ह कॉमेंट्री. धन्यवाद. तर एक बिग हिट या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. एक आत्मविश्वास आहे मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली त्याचा आणि पहिल्याच बॉलवर या षटकाचा अधिकृत जो बॉल होता त्यावर मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावर. गिअर चेंज करताना या मैदानाचा असणारा अनुभव. सगळ्यात महत्त्वाचं स्थानिक खेळाडूंना मैदानाचा अंदाज असतो आणि तो अंदाज आहे इकडे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पॉईंटच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. थोडासा बॉल पुढे राहिला. कॅच पकडण्याचा प्रयत्नही तिकडे होता. धावफलक जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल आणि धावफलक 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. म्हणजे इकडे केवळ नाममात्र 10 रुपयामध्ये तुम्हाला वडापावही खायला मिळेल आणि खूप मोठ्या प्रमाणावर बक्षीस आहेत. कुपन तुम्हाला मिळणार आणि त्या कुपनवर तुम्हाला बक्षीसही मिळणार आहेत. ओ, या ठिकाणी कॅच पकडण्याची संधी जरूर होती. कॅच सुटते. 2 संधी निर्माण केल्या गेल्या परंतु कॅच नाही होऊ शकली. कॅचेस महत्त्वाचे असतात. कॅचेस तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन येतात. कॅचेस काय करू शकतात सूर्यकुमार यादवने काही दिवसापूर्वीच दाखवलंय आणि कदाचित ते कॅच झाली नसती तर काहीच राहिलं नसतं. यस, म्हणजे कॅच खूप काही असतात. परंतु पाहूयात, दोन्ही टीम चांगल्या आहेत. चांगलं क्रिकेट खेळण्याची क्षमता यांच्याकडे आहे आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे संघ का दाखल होतात. लोअर फुल टॉस, त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. करणच्या बॅटमधून येत आहेत 6 रन. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. समोर गोलंदाज कोण आहेत याचा विचार करत नाहीयेत. मी आहे करण, इकडे करणार आहे रन, हेच या ठिकाणी सांगतोय आणि आणखीन एक षटकार या ठिकाणी ठोकताना पाहायला मिळाले करण.
आता मात्र आशिष थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. काय चुका होत आहेत आपल्या, कारण समोर या चुकांचा फायदा घेताना करण पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिला तर 25 धावा याही वेळेला फटका समोर खेळताना पाहायला मिळत आहेत. लॉंगऑफच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी येतील. धावफलक 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी पहिल्या षटकात तेवढ्या धावा नाही आल्या, परंतु दुसऱ्या षटकात ती धावसंख्या उभारली गेलेली आहे. 26 वर धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदानावर जी हिरवळ आहे आणि मैदान जे या अँगलमधून दिसतंय ते अतिशय सुंदर दिसतंय. आयोजकांनी घेतलेली मेहनत देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नॉर्थ स्टार ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. चालू असणारा सामना दोन बलाढ्य संघांमधील. मुंबई किंग्स क्रिकेट लाईफ अकॅडमी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महादेव मनन 11 किंग्स स्पोर्ट्स अडकल फायटर्स यांच्यातील मॅच. धावफलक जर पाहिला तर 26 झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. याचंच नाव क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 18 धावा आलेल्या आहेत. बिनबाद 18 धावा. आता मात्र दोन्ही फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावलाय, त्यातल्या त्यात करण चव्हाण. तर 5 षटकांची असणारी लढत आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी सलमानला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या मॅचचा टॉस होईल याची नोंद आपण घ्यायची आहे. मॅडी 11 विरुद्ध व्ही लायन्स कटक ओडिसा. या वेळेला वेगवान फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आले तिकडे, थोडीशी मिक्स फील्ड झाली. बॉल थोडासा बाजूला गेला आणि लगेच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील झालेल्या आहेत. धावसंख्या 28 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते. आज क्रिकेट रसिकांचं मनोरंजन होईल. बोरिवली आणि कांदिवली बाजूबाजूलाच 2 मोठ्या स्पर्धा आयोजित आहेत. दीपक्षा मेमोरियल ट्रॉफी MHB बोरिवली या ठिकाणी सुरू आहे आणि नॉर्थ स्टार ट्रॉफी ही मात्र सप्ता ग्राउंड कमला विहार कांदिवली पश्चिम या ठिकाणी सुरू आहेत. आणि त्यामुळे खेळाडूंनाही पर्वणी आहे आणि प्रेक्षकांनाही पर्वणी आहेत. म्हणजे एका जवळजवळ 2 टुर्नामेंटसुद्धा आणि प्रेक्षकांनासुद्धा आपल्याला आवडत्या खेळाडूंच्या स्पर्धा पाहण्यासाठी जवळच्या जवळ ट्रॅव्हलिंग करू शकतात. इकडे आपण पाहू शकता व्हाईट बॉल घोषित केला जाईल. पिचिंग मात्र थोडीशी चुकली आहे. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सलमान. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. संधी होती त्या ठिकाणी, परंतु बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ होईल. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रयत्न केला त्या ठिकाणी सलमानने, परंतु कॅचमध्ये रूपांतर नाही करू शकले. बॉल नाही अडू शकले आणि थोडीशी नाराजी व्यक्त केली. हो, मी प्रयत्न केले खरे, परंतु नाही कॅच पकडू शकलो. प्रथमेश त्यांच्या चर्चा थोडीशी करतायत. नाना, सौरभ सिंग ही नाव चर्चेत आहे सातत्याने. समोर जर पाहिलं तर सलमान. यावेळेला लोअर फुल टॉस, फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅच घेत आहेत. सलमान. पहिला धक्का बसतोय 30 धावांवर. गेटवर ज्यांनी बाईक लावलेले असतील त्यांना विनंती आहे, मुख्य प्रवेशद्वार आपण खाली करायचं आहे. VIP एंट्रीज किंवा मान्यवरांचं आगमन त्या ठिकाणाहून होऊ शकतं, त्यामुळे आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्या गाड्या पार्क केल्या असेल तर कृपया बाजूला घ्या. कमी गतीचा लोअर फुल टॉस बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग नाही करू शकले आणि तिकडे जर पाहिलं तर विकेट आली आहे.
यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु ब्रिजेश आलेत खरे. धावसंख्या 1ने बाईच्या स्वरूपात पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे सध्याच्या घडीला. दोन बलाढ्य संघांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठीची लढत आहे. जो जिंकणार तो सेमीफायनलची मॅच खेळेल. मुंबई किंग्स विरुद्ध किंग स्पोर्ट्स. दोन किंग्स एकमेकांच्या विरोधात आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल उडवलाय. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका सीमारेषेच्या पलीकडे. करणच्या बॅट मधून आणखीन एक 6 रन. चांगली बॅटिंग करतोय. एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळतो ज्या पद्धतीने ते सध्या क्रिकेट खेळतायत. आणि एकदा का आवाक्यात बॉल आला त्याला सीमारेषेच्या पलीकडेच पाठवतायत. मागील मॅचचा परफॉर्मन्स या ठिकाणी कामी येताना पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उडवलं आणि अगदी पाठीमागे रस्त्यावर पाठवलं. 6 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ह्या फलंदाजाला रोखायचं तर कसं रोखायचं हा प्रश्न मात्र पडलाय. एक चेंडू या षटकातील बाकी आहे. 37 धावा धावफलकावर. सलमान यावेळेला चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळाला आणि थोडासा टर्न देखील होताना पाहायला मिळाला. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा खेळ इकडे संपतोय. धावसंख्या 37 झाली आहे. 2 षटक अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा होणार ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. शेवटच्या या चौथ्या षटकासाठी जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येते मागील मॅचचा हिरो शुभम सांगळे यांच्याच हातात चेंडू सोपवला जातोय. केवळ 17 वर्ष वय असणारा खेळाडू पहिल्याच मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळून गेला आणि त्यांच्याच हातात आता चेंडू चौथ्या षटकात दिला गेलेला आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये ब्रिजेश आणि करण ही जोडी मुंबई किंग्स संघाच्या विरुद्ध कशा प्रकारची कामगिरी महादेव मनन 11 किंग स्पोर्ट्ससाठी अडखळ फायटर्ससाठी कशा प्रकारची कामगिरी करते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बरेचसे खेळाडू जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याला देखील बिलॉंग करणारे आहेत या ठिकाणी. आपण जरी मुंबईत राहत असो तर मुंबईत देखील असे बरेचसे राज्यस्तर विभाग आहेत. एकाच तालुक्यातील एकाच विभागातील देखील एका विभागात राहणारे सुद्धा मुंबईत असे कितीतरी विभाग आहेत की अमुक एक विभागात या तालुक्यातील लोक राहतात, या जिल्ह्यातली लोक राहतात. कारण एक काळ असा होता की गावावरून जर आला तर तो आपल्या नातेवाईकांना कुटुंबियांना त्यांना घेऊन यायचा, त्यांना त्याच विभागामध्ये सेटल करायचा, त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करायचा. हाही एक कालखंड होता. म्हणजे आता पूर्णपणे नाही आहे परंतु ते प्रमाण कमी झालं आहे हे सर्वांनाच मान्य करावं लागेल. परंतु असं म्हटलं जायचं की हा अमुक एक विभाग म्हणजे या तालुक्यातली लोक तुम्हाला मुंबईतल्या या विभागात मिळतील. यस, महाड तालुक्यातील मालाडमध्ये पाहायला मिळतात. अलीकडे जर पाहिलं बोरोली परिसरामध्ये आहेत सुद्धा पाहायला मिळतात. सुरतला सुद्धा महाड किंवा माणगाव परिसरातील सुरतला देखील खूप सारे स्थायिक होताना पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे असं मुंबईत हे खूप ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेला कव्हर्सला एक सुंदर फटका खेळताना पाहायला मिळाले ब्रिजेश. वा ब्रिजेश वा, काय स्ट्रोक खेळलाय. नेत्रांचं पारणं फेडणारा अप्रतिम षटकार. आणि त्यामुळे जरी आपण गावापासून दूर असोल तरी मुंबईत सुद्धा आपण ह्या सगळ्या गावकऱ्यांना भेटण्याचं आणि अलीकडे जर पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून बऱ्याचशा तालुक्यांच्या असोसिएशन झाल्यात आणि मुंबईत सुद्धा ते गावासाठीच्या मॅचेस खेळताना पाहायला मिळतात. यस, आणि क्रिकेटच्या खेळाने पुन्हा एकदा त्या गावकऱ्यांची नाळ जोडली असं मी म्हणावं लागेल. यस यस यस, नक्कीच. लोअर फुल टॉस त्याला समोर ब्रिजेशने खेळलाय आणि काही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. शुभम मात्र थोडेसे या ठिकाणी संकटात आहे. मागील मॅचचा हिरो होता परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा आलेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल, क्षमता आहे या खेळाडूकडे. नक्कीच आपण वेगवेगळ्या खेळाचा उल्लेख करताय आणि खूप छान असं योगदान आपण पाहतोय आणि ब्रिजेश देखील तितकाच निर्णायक खेळाडू आहे या संघासाठी. त्यामुळे खूप काही घडू शकतं या मॅचमध्ये देखील. शुभम
हो, इकडे जर पाहिलं तर शुभमने कमबॅक केलाय. आता चांगल्या लेंथवर आले आणि तुमच्याकडे जर ही गोलंदाजी असेल तर तुम्ही कमबॅक करू शकता. एका जिद्दीने खेळावं लागतं, परिस्थिती तर काही असू देत. जिंकणं आणि हरणं हे तर सुरू राहतं. असं जगातलं कोण आहे का तो हरलाच नाही कधी? आणि त्याच्यामुळे हरणं तर प्रत्येकाच्या नशिबात आलं आहे, परंतु जिंकण्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावेच लागणार आहेत. प्रतिस्पर्धी कोण आहे याचा कधी विचार करूच नका. तुम्ही जिंकू शकता. हा आत्मविश्वास स्वतःच्या मनामध्ये निर्माण करा. जिंकू शकता. यावेळेला आणखीन एक बॉल चांगला येताना पाहिला मिळतोय. धावघेण्याचा प्रयत्न, ब्रिजेश डायरेक्ट हिट. त्या ठिकाणी नागेश शेट्टी होते, घाटकोपर पंतनगरचे खेळाडू, आणि विकेट येताना पाहायला मिळते. ब्रिजेश चांगली सुरुवात केली होती, परंतु त्याच ब्रिजेशला इकडे थांबवलं गेलंय रनआउटच्या स्वरूपात. पहा, विकेट महत्त्वाची असते आणि तुम्ही बाद करणं खूप महत्त्वाचं असतं. मग तो 1 सेंटीमीटरने बाद होऊ देत किंवा 1 फूट पाठी मागे राहू देत, तो विकेट ही विकेटच असते. नागेश अतिशय चपळतेने आले, पाहिलं, अंदाज घेतला आणि डायरेक्ट हिट केला आणि विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. रोहन राणे, क्षमता आहे रोहन यांच्याकडे देखील जबरदस्त. पाहूया, आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे सध्याच्या घडीला. धावसंख्या जर पाहिली तर सध्याच्या घडीला 48 धावा धावफलकावर आहे आणि चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता या अगोदर देखील आपण पाहिलं तब्बल 79 धावांचा पाठलाग करायचा होता. म्हणजे याच टीमने मागील मॅचमध्ये 78 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये किती धावा बनवत आहेत ते पाहायचं आहे, कारण मागी मॅच 6 ओव्हरची होती. आता जर पाहिलं तर 5 ओव्हरची मॅच आहे. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शुभम यांच्याकडे पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत. सुरुवात खराब केली या ओव्हरची, परंतु त्यानंतर 2 बॉल खूप चांगले टाकलेले आहेत. युवा खेळाडू आहे, शिकण्यासारखं भरपूर काही आहे या खेळाडूकडे सुद्धा. समोर जर पाहिलं तर करणने आज खूप प्रभावित केलं. दोन्ही मॅच करणने गाजवलेले आहेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. तिकडे गोलंदाज शुभम सांगळे पुन्हा आले आणि आता सेलिब्रेशन करतायत. का नाही सेलिब्रेशन करणार? ज्यावेळेला आपण विकेट मिळवतो, आपण केलेलं प्लॅनिंग यशस्वी होतं ना, त्यावेळेला तो आनंद तर स्पष्ट जाणवणार. यस, करण, आणि विशेष म्हणजे करणला मागील मॅचमध्ये त्यांनी प्रसाद रहाटेला आउट केलं होतं, जे इनफॉर्म होते, आणि आता जर पाहिलं तर करण यांना आउट केलेलं आहे. अनिकेत शिंदे येथील मात्र आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. बोरोली बॉईजसाठी देखील चांगलं दर्जेदार क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. आणि धाव फलक जर पाहिला तर आता स्थिरावलेला पाहायला मिळतोय तो म्हणजे 48 धावांवर हा धाव फलक थांबलाय. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. चौथी ओव्हर आहे. केवळ 17 वर्ष वय असणारा हा शुभम सांगळे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी देखील राहिले होते आणि आता या मॅचमध्ये देखील आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. अनिकेत शिंदे हे देखील एक उत्तर मुंबईतील ख्यातनाम खेळाडू आहेत. अनिकेत शिंदे, हो हो हो, आणखीन एक जबरदस्त बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नागेश पुन्हा अतिशय वेगाने आले जरूर बॉलवर, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. आणि जरी चांगली सुरुवात नव्हती झाली, शेवट चांगला केला या गोलंदाजाने. शुभम सांगळेने स्वतःची छाप याही ठिकाणी सोडलेली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 49 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 49 धावा धावफलकावर आहेत. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी या दोन्ही बॅटरला म्हणजेच रोहन राणे आणि अनिकेत शिंदे शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. प्रतिस्पर्ध्यांसमोर एक चांगलं आव्हान ठेवावं लागणार आहे. उत्तर मुंबईत देखील मोठ्या प्रमाणावर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मग मालाड असेल, मालवणी असेल, कांदिवली असेल, बोरिवली असेल, दहिसर असेल, चारकोप असेल, या सगळ्या विभागामध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट आहे. खूप सारे क्रिकेटर्स या परिसराने दिले, टीम दिलेले आहेत, स्पर्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे उत्तर मुंबईची देखील एक काही खासियत आहे. अलीकडे जर पाहिलं तर उंच असे टावर देखील मोठ्या प्रमाणात उत्तर मुंबईत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशी ही उत्तर मुंबई. आणि आज उत्तर मुंबईमध्ये 2 मोठ्या स्पर्धा एकाच वेळेला सुरू आहेत. आणि सध्या आपण पाहतोय नॉर्थ स्टार चषक, कांदिवली पश्चिम, सप्ताह ग्राउंड, कमलावीर परिसरामध्ये एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले, दर्शन यांना आमंत्रित करण्यात आले. पाहूया
दर्शनला चांगलं प्रदर्शन करावं लागेल गोलंदाजीचं. शेवटचं षटक मात्र या ठिकाणी पाहूया. अनिकेत, टायमिंग खूप चांगलं असतं स्ट्रोकमध्ये. मला आठवतं एक विक्रोळी सर्कल ग्राउंडला एक समोरच्या दिशेने मारलेला षटकार होता, पाहण्यासारखा होता आणि बऱ्याचशा इनिंग्स त्यांच्या लक्षात राहण्यासारख्या आहेत. परंतु आज अंतिम टप्प्यामध्ये त्यांना ती चांगली कामगिरी करावी लागणार आहे आणि समोरही तेच, दर्शनलाही तेच करावं लागणार आहे. पहिला डाव आहे, दुसऱ्या डावात देखील मॅच चांगलीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला थोडासा खुटप्याचा बॉल, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळल्या. बॉलने उंची थोडीशी कमी घेतली होती, त्यामुळे जे टायमिंग पाहिजे होतं ते नाही होऊ शकलं. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवण्याचा प्रयत्न प्रथमेश यांनी केला आणि एक धाव तिकडे मिळणार आणि 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. महादेव मनन 11, अडकल फायटर्स, किंग स्पोर्ट्स. महादेव मनन 11, किंग स्पोर्ट्स. प्रीतम यांचा संघ आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व दोन्ही टीम बाजूला जर पाहिलं तर मुंबई किंग्स क्रिकेट लाईफ अकॅडमी, त्यांचंही कौतुक आम्ही करू. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला वेगातील बॉल, यष्टीरक्षकांची तिकडे कसरत होते चेंडू अडवताना. वसीम आहेत, एक चांगली बॅटर देखील आहेत. बायच्या स्वरूपातील धाव तिकडे कळवली जाते. धावसंख्या 1ने पुढे गेली 51. मागील काही वेळात म्हणजे जसे या ठिकाणी करण बाद झाले त्यानंतर धावसंख्येचा ग्राफ थोडासा खाली आलाय. पहिल्या षटकात 8 असणारी धावसंख्या दुसऱ्या षटकात 26 वर पोहोचली होती. तिसऱ्या षटकात जर पाहिलं तर 37 वर, चौथ्या षटकात ती धावसंख्या 49 वर पोहोचली आणि आता पाचवा आणि शेवटचा षटक समोर. अनिकेत, यावेळेला पुल करायचा होता, वेग प्रचंड होता, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले आणि दर्शनच्या हातात शेवटचं षटक का सोपवलं गेलंय आतापर्यंत त्यांनी सिद्ध केलंय. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना 52 वरी धावसंख्या जाते. tenniscricket.in वर प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आमच्याशी जोडलेले आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत आम्ही करू. पहिल्यांदा नवी मुंबईच्या शिरवणे नगरसेवक ट्रॉफीत आणि मुंबईत कदाचित पहिल्यांदाच स्पेशल व्हॅन ज्याच्यामध्ये संपूर्ण लाईव्ह कव्हरेजचा सेट आहे, ती व्हॅन आपल्या मुख्य मंचाच्या बाजूला पाहायला मिळते आणि त्या व्हॅनमधून मात्र सगळं संपूर्ण ऑपरेटिंग सुरू आहे. टेनिस क्रिकेटचे दिवस बदललेत. टप्प्याचा बॉल, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळलाय आणि थ्रो सुद्धा तेवढाच चांगला तिकडे पाहायला मिळतोय. आशिष कनोजिया तिकडे होते. शेवटच्या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली कामगिरी, परंतु एखादा मोठा फटका तर लागणार आहे, कारण एक 60 धावांपर्यंत तरी जावं लागेल. नो डाऊट 50ची मॅच, 50-55ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते, परंतु जर आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला 60 पर्यंत तरी जावं लागेल. अनिकेत, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. शेवटच्या षटकात अचूक टप्प्याची गोलंदाजी, त्यांनी टप्पा चांगला ठेवलाय. सातत्याने लेनच्या आसपास गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि त्याचा आतापर्यंत त्यांना फायदा झालाय. म्हणजे या 5 बॉलमध्ये अधिकृतपणे जर पाहिलं तर केवळ 3च धावा दिल्यात दर्शन यांनी. धावसंख्या 53 वर स्थिरावलेली आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये उपउपांत्य फेरी सुरू आहे. या वेळेला फटका खेळलाय पुलचा आणि हा होतोय सक्सेसफुल आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार, यस, ज्याचा उल्लेख करत होतो आम्ही, 60चं टार्गेट. हे इकडनं चांगली मॅच होऊ शकते, म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूने मॅच असू शकते, परंतु धावसंख्या जर पाहिली तर झाली 59 आणि जसं पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं 60 धावांचं आव्हान होतं ना 6 ओव्हरच्या मॅचमध्ये, इकडे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सुद्धा 60चंच आव्हान आहे. परंतु पाहूयात आता दुसऱ्या डावात काय होईल. टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. मॅडी 11 विरुद्ध व्ही लायन्स कटक ओरिसा, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. पहिला डाव जर पाहिलं तर करण चव्हाण याही डावाचे हिरो राहिलेत. 28 धावा त्यांनी केल्या केवळ 14 चेंडूमध्ये. सौरभ यांनी थोडंसं नाराज केलं. ब्रिजेश यांनी मात्र चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर ते रनआउट झाले. अनिकेत शिंदे यांनी शेवटच्या बॉलवर मारलेला षटकार हा की फॅक्टर राहील. आणि सलमान 2 ओव्हर 15 रन
1 विकेट, आशिष थोडेसे महागडे राहिले, 1 षटक 18 धावा, शुभम 1 षटक 11 धावा, 1 विकेट, दर्शनने शेवटच्या षटकात 9 धावा, म्हणजे ठीकठाक गोलंदाजी राहिली आहे आणि 5 ओव्हरमध्ये 59-60ची आवश्यकता. चला दोन्ही टीम टॉस करण्यासाठी त्वरित यायचे. मॅडी 11 विरुद्ध व्ही लायन्स कटक ओरिसा. मॅडी 11 माझ्या मते आलेत. कोणती टीम आहे? मॅडी 11. मॅडी 11 व्ही लायन्स कटक. चला टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे आणि जशी या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील सगळ्यांचा आवडता आवाज प्रशांतजी आदवडे सर, राष्ट्रपती हिंदीतील समालोचन त्यांचं ऐकण्यासारखंच असतं. या प्रशांतजी आदवडे सर यांचा आवाज असेल या मॅचच्या दुसऱ्या डावासाठी. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए प्रत्येक सामन्याला सामनावीर हा पुरस्कार अपन टी शर्ट के माध्यम देते हैं। वी लायंस कटक टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा टॉस के लिए आइए, और जो पहली पारी जो है ना वो एक बार फिर आपके स्क्रीन पर है। मैडी 11 वी लायंस कटक। जिस तरह से आज ज़बरदस्त बल्लेबाजी के करण ने 28 रन बनाए, पहले मैच में इन्होंने 30 रन बनाए थे। दमदार बल्लेबाजी रही है कप्तान करण की, करण चौहान, शानदार बल्लेबाजी, अच्छा कंट्रीब्यूशन, और इनके पिटर में बहुत सारे अच्छे स्ट्रोक है। हेलीकॉप्टर शॉट इन्होंने खेल दिया था और गेंद दर्शक दीर्घा में चली गई थी। ऑफ टाइम के बाहर वाली गेंद के ऊपर भी हमला किया गया ब्रिजेश वाल्मीकि द्वारा। दमदार बल्लेबाजी इनकी भी रही है, अच्छा कंट्रीब्यूशन दोनों बल्लेबाजों का। और उसके बाद में बहुत महत्वपूर्ण वो साझेदारी ब्रजेश वाल्मीकि। हेलो, तो चलते हैं एक बार फिर चंदू शेट्टी हमारे साथ जुड़ रहे हैं। नेक्स्ट मैच का टॉस हो रहा है, टॉस का बॉस पाटणेकर साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं। टॉस केला जातोय, यानंतरच्या स्वतः या ठिकाणी गणेश सर सुद्धा आहेत आणि केतन म्हात्रे आणि मुंबईचा सिक्सर किंग किशन देवेंद्र आणि ठाण्याचा गौरव। कदाचित केतन म्हात्रे या मैदानावर पहिल्यांदाच खेळत असतील। सध्या भारतभर चर्चा आहे। 37 नक्कीच 34 मोटरसायकल बाईक मॅन ऑफ द सिरीज आणि 5 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीज मिळवणारा सध्याच्या घडीचा खेळाडू केतन म्हात्रे कदाचित पहिल्यांदाच या मैदानावर खेळत आहेत आणि जोडीला मुंबईचा सिक्सर किंग। आणि टॉस जिंकला है किशन। टॉस जीतकर क्या फैसला होगा और किस तरह से आपकी टीम है और कैसा लग रहा है माहौल ग्राउंड?
टॉस जीत के पहला फील्डिंग करूँगा और टीम हमारे सब यंगस्टर है, खाली उसमें मैं और रवि लिंगाला जो ज़्यादा एक्सपीरियंस वाले प्लेयर है, बाकी सब यंगस्टर प्लेयर है. फील्डिंग करेंगे. तुम्ही टॉस त्यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतली, तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं केतन? फिल्डिंगच केली असते. त्याचबरोबर केतन कसं वाटतंय मैदान पाहून आणि सध्या पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा केतनने खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. काय ज्या पद्धतीने पावसाळ्यात सुद्धा तुम्ही चांगला परफॉर्मन्स करताय त्याविषयी देखील काय म्हणाल आणि किती उत्कंठा आहे या मैदानावर खेळण्याची? सर प्रथमच खेळायला आलो या ग्राउंडवर, तर खूप असं वाटत होतं कधी या ग्राउंडवर पोहोचेन आणि इथे खेळाचा संधी घेईन. या मैदानावर तसे खूप सारे प्रेक्षक आले, तेही विचारत होते की केतनची मॅच कधी, म्हणजे ते सुद्धा इच्छुक आहेत आणि तुम्ही सुद्धा इच्छुक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा केतन तुम्हाला असतील. यानंतर इन ॲक्शनमध्ये किशन देवेंद्र, रवि लिंगाला विरुद्ध केतन म्हात्रे आणि कदाचित फरदीन काजी, श्रेयस कदम सुद्धा यांना पाहाल. जाऊयात मॅचच्या दिशेने. आवाज आदवडे सरांचा. पाहत राहा नॉस्टार ट्रॉफी. थैंक यू सो मच चंद्रकांत सेठे. एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. प्रथमेश पवार, शिवड़ी शिवाजी नगर के ये खिलाड़ी बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल तैयार हैं और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार. गति परिवर्तन बिल्कुल किया गया था. ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस गेंद थी और गेंदबाज के चेहरे पर बिल्कुल मुस्कुराहट में देख रहा हूँ. ये देखें, वैसे फुल टॉस गेंद थी. प्रथमेश पवार जैसे दिग्गज खिलाड़ी है, धुरंधर खिलाड़ी है, इस गेंद को नहीं खेल पाए. स्कोर फिलहाल 1 रन. राजू आपका स्वागत है कॉम्बॉक्स में. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए आशीष ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, आशीष का दिल टूटा. गेंदबाज है, इतनी मेहनत करने के बाद बड़ा शिकार वो कर सकते थे. नक्कीच. आणि अनिकेत महाडीकडून आपण अपेक्षा नाही करू शकत. निश्चितपणे प्रयत्न छान केला होता, मात्र 1, 2, 3 आपण ॲक्शन रिप्ले बघू ज्या पद्धतीने तो अटेम्प्ट होता. तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टमध्ये ट्राय होऊ शकलं नाही. या अगोदर देखील आपण प्रथमेश पवार आपण पहिल्या मॅच में 0वर बाद होताना पाहिले, संधी होती, मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी आशिषकडून. 60 सेकंड स्ट्राइक. ऑन साइड पर गेंद को पुल किया, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद जा रही है. सुंदर स्ट्रोक, फुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. शाहिद शेख के बल्ले से इस पारी का पहला छक्का. खूप सुंदर बॅटिंग आपण शाहिदकडून अपेक्षा नेहमी हीच असते. ज्या प्रकारे बॅटिंग करतायत शाहिद, शॉर्ट चेंडू होता, बऱ्यापैकी पूल करण्यासाठी सज्ज होते आणि कित्येक असे खेळाडू आपण पाहिलेत, टेनिस क्रिकेट असेल किंवा पावसाळी रबर बॉलमध्ये जे वाट पाहत आहेत. बघा या अगोदरचा आपण अटेम्प्ट पाहिला होता अनिकेतचा, जो स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले, त्यानंतर चांगली या ठिकाणी सुरुवात शाहिदकडून. पुढचा चेंडू ज़्यादा आगे गेंद थी, गेंद को ड्राइव किया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन देने का मौका शाहिद के लिए. सेंसिबल बल्लेबाजी. अच्छा, आपने एक अच्छा स्ट्रोक खेल दिया है, सिक्सर जड़ दिया, उसके बाद में सिंगल लिया गया. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट आवश्यक आहे. खेळ कसा चालवला जातो हे देखील कल्पना आहे. दोन्ही फलंदाजांना अनुभवी आहेत. स्कोर 9 रन. आशीष गेंदबाजी कर रहे, सामने बल्लेबाज प्रथमेश पवार इस वक्त है. आज प्रथमेश ठाकरे ने बहुत अच्छी बल्लेबाजी की. बैकफुट चले गए, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. शॉट अभी भी अच्छा नहीं खेल पा रहे हैं. बल्ले के बीचों बीच प्रथमेश पवार नहीं खेल पा रहे हैं. प्रथमेश ठाकरे, प्रथमेश पवार, दोनों का जलवा आपने टेनिस क्रिकेट और रबर बॉल क्रिकेट में ज़रूर देखा है. आपके स्क्रीन पर प्रथमेश पवार है. जब आईएसपीएल का वो टूर्नामेंट पहला सीजन कोलकाता टाइगर ने जीता था, तब खास करके प्रथमेश पवार ने कप्तानी की थी और उसी आईएसपीएल में बेस्ट बैटर का अवार्ड भी आपको मिला था. तो ये खिलाड़ी बहुत बेहतरीन है, लेकिन इस मैच में संघर्ष कर रहे हैं. नक्कीच खूप चांगल्या प्रकारचे अनुभवी खेळाडू आहेत. मार्गदर्शक खूप जणांना आहेत, आयडियल खूप जण यांना मानतात. त्यामुळे आदर्श खेळाडू आहे आणि त्याच्याकडून खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. नक्कीच कमबॅक करण्याची संधी आहे. दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांना पुन्हा एकदा वारंवार मी हीच गोष्ट सांगेन की तुमचा आवडता वडापाव आपली वाट पाहत आहे. 10 रुपयामध्ये वडापाव घ्या, एक कुपन घ्या आणि आनंद उत्साह. निश्चितच सण येणार आहे, त्यासाठी आपल्या घरी सुंदर अशी LCD TV घेऊन जा. खूप वेगवेगळी बक्षिसं आहेत. 10 रुपयामध्ये तुम्हाला काय मिळणार, खूप काय मिळणार आहे आणि घरामध्ये एक मोठी असं एक गिफ्ट तुम्ही देऊ शकता आपल्या बहिणीला, आपल्या परिवाराला. त्यामुळे त्याचा आनंद घ्या. खूप सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर सर पाहिलं तर आशिषने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. एक फक्त चेंडू मिळाला, त्याचं श्रेय आपण शाहिदला देणं महत्त्वाचं ठरेल. बिल्कुल सही.
स्कोर 1 ओवर के बाद समाप्ति के बाद 9 रन बगैर किसी नुकसान के। प्रमुख गेंदबाज के तौर पर समीर माणिक, जिन्होंने पहले मैच में शानदार गेंदबाजी की है, असरदार रहे हैं। सामने स्ट्राइकर इन पर बल्लेबाज शाहिद शेख। और सुंदर लाइन, टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई अच्छा संपर्क तो नहीं था, पैरों पर लगी और समीर ने अपना काम पूरा किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। नक्कीच राऊंड विकेट आलेत, बरोबर मिडल स्टंपरचा चेंडू होता आणि विनंती करेन स्टेज वरून आम्ही या ठिकाणी आमचे जेवढे प्रेक्षक आलेले आहेत प्रमुख गेट जवळ आहेत त्यांनी कृपया थोडं साईडला व्हायचं आहे आणि समोर जेवढ्या बाईक पार्क केल्या साईडला करा. सर्वांना विनंती राहील, जे प्रेक्षक वर्ग निश्चितपणे आपण दर्दी प्रेक्षक आहात, आपल्याशिवाय कोणती स्पर्धा संपन्न होत नाही आहे, मात्र आपणास विनंती राहील जो प्रमुख प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराजवळ तुम्ही गर्दी करू नका. थोडं या साईडला डाव्या बाजूला तुम्ही येऊ शकता किंवा समोर ज्या मोटरबाईक पार्क केल्या तर कृपया थोड्याशा पुढे करा, जेणेकरून वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा व्यत्यय येणार नाही. पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया. समीर महाडिक गोलंदाजी करतायत. राऊंड द विकेट स्ट्राईकला आहेत प्रथमेश पवार. पुढचा चेंडू खाली राहतोय. आत्तापर्यंत समीरने ज्या ज्या वेळेस गोलंदाजी पाहिलेली आहे, या अगोदर आपण दर्शनला पाहिलं होतं, त्याचे चेंडू बाउन्स देखील होत होते, मात्र हा असा एक खेळाडू आहे ज्याचे चेंडू खाली राहत आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो स्टंपच्या पण अर्ध्या उंचीवरती खाली राहत आहेत, त्यामुळे बॅट्समॅनला थोडंसं अनप्लेबल होत आहे. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन समीर माणिक द्वारा। प्रथमेश पवार और शाहिद दो बड़े खिलाड़ी, पावर प्ले बहुत अच्छा खेलते हैं। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मौका मिला मुंबई किंग्स टीम के लिए। 59 रनों का टारगेट है, अभी भी 21 गेंदों का खेल शेष। आगे गेंद फ्रंट फुट पर खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है। इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा, एफर्टलेस। भारी साहब एफर्टलेस शॉट था, यह मक्खन शॉट था। आगे गेंद थी, पाले में थी, फ्रंट फुट पर बल्लेबाज आए शाहिद शेख और खूबसूरती के साथ लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाहर भेज दिया 6 रनों के लिए। नक्की सुंदरसा फटका, एखाद्या फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी स्टँड अँड डिलिव्हर, बॅलन्स, फॉलो थ्रू, कॅरी ऑन केला आणि राऊंड द विकेट टप्पा पडल्यानंतर बघा ऑफस्टंपर शफल केलं होतं, खूप चांगली बॅट बरोबर मिडल करून चेंडूला पाठवलं लॉन्ग ऑफच्या वरून षटकार। इस बार भी ऑन साइड पर, पहले ऑफ साइड पर, अब गेंद लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर जाएगी। मैग्निफिसेंट स्ट्रोक, तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर। शाहिद मैदान के अंदर दमदार बल्लेबाजी कर रहे हैं। नक्कीच शाहिद खूप चांगली बॅटिंग करतोय बघा, जास्त वेग देखील या ठिकाणी बॉलचा आपण चेक करताना पाहतोय तो म्हणजे फलंदाज, त्यामुळे नक्कीच फक्त टाइम करतोय आणि षटकार। आणि या अगोदरच्या फटक्यानंतर निश्चितपणे प्रथमेश पवार आणि दोघांची चर्चा झाली की ज्या पद्धतीने समीर माडिक गोलंदाजी करतोय बघा, ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय राऊंड द विकेट आणि बघा तयारच होते ऑफस्टंपच्या बाहेर। यस एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और स्कोर अगर देखें तो 23 बगैर किसी नुकसान के समीर माडिक का प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। 2 लगातार छक्के हैं और खास करके राजू मिश्रा साहब इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 2000 का इनाम भी है। अगर ये 3 छक्के आप जड़ते हैं तो मतलब वो पैसा वसूल बल्लेबाजी हो जाएगी। प्रमुख गेंदबाज के तौर पर समीर माडिक, छोटी गेंद हवा में, गेंद है, खिलाड़ी है राजू मिश्रा साहब इनकी तरफ से आपको वो 2000 का इनाम मिलेगा। मंच पर तालियां बज रही हैं। शाहिद कमाल की बल्लेबाजी, बैक टू बैक और बिल्कुल अब 3 छक्के देखिए किस तरह से जड़ दिए थे बल्लेबाज शाहिद शेख ने। शानदार बल्लेबाजी, एक ऑफसाइड पर, पहला ऑफसाइड पर वो खूबसूरत स्ट्रोक था। राउंड विकेट गेंदबाजी, बल्ले का पूरा चेहरा दिखाया और बल्ले के बीचों बीच खेल दिया था। क्या टाइमिंग! उसके बाद में बल्लेबाज 5 स्टंप की तरफ खड़े थे, फॉलो किया गया और उसके ऊपर भी प्रहार किया। रफ्फू चक्कर गेंद बाउंड्री रन के बाहर, बैकफुट पर अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज शाहिद शेख का। लगातार 3 छक्के। शिरोने के मैदान पर एक बार फिर एक बड़ी पारी आई थी, शानदार बल्लेबाजी रही थी। एक बार फिर वो भी पारी देखेंगे। वो जहाबाज बल्लेबाज भी कौन है उसके ऊपर भी चर्चा होगी। राजू भी हमारे साथ है और बीच मैदान पर वो चर्चा हो रही, खिचड़ी पक रही है। 2 ओवर के बाद 29 बगैर किसी नुकसान गए। प्रथमेश पवार ने शिरोने के मैदान पर जलवा दिखाया था, वो कमाल की बल्लेबाजी की थी। आपकी स्क्रीन पर आएगी। खरोखरच 2 फलंदाज असे आहेत जे खूप महत्त्वाचे फलंदाज आहेत आणि आता चर्चा झालेली आहे नक्की कोणत्या गोलंदाजाला आणणार। दीपेश लोखंडे याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे। प्रथमेश पवार आणि शाहिद शेख हे दोघेही दिग्गज खेळाडू आहेत, अशा परिस्थितीमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळू शकतात हे माहीत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे
या मॅचला आणि या इनिंगला पेस करतोय तो म्हणजे शाहिद आणि विशेषतः प्रथमेश. प्रथमेश पवार बहुत ही ज़बरदस्त खिलाड़ी है और शानदार बल्लेबाजी रही है इनकी इस सीज़न में, और उनका जलवा देखिए जिस तरह से शिरौनी के मैदान पर गेंदबाजी के ऊपर टूट पड़े थे, वो पारी भी आपको जरूर दिखाएंगे tenniscricket.in द्वारा. प्रथमेश पवार इस वक्त स्ट्राइकर एंड पर हैं और 18 गेंदों का खेल आना बाकी. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी दीपेश लोखंडे, मैन फ्रॉम चंदनसार. 18 गेंदों में 30 रनों की जरूरत है. आपके स्क्रीन पर प्रथमेश पवार, बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए और गति परिवर्तन कर रहे हैं. और उनको पता है कि सामने प्रथमेश पवार जैसे आक्रामक बल्लेबाज है, बैटर है, लेकिन तारीफ करूंगी जिस तरह से दीपेश ने पिछले मैच में भी गेंदबाजी की थी. खूप सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. थोडंसं एका बाजूला 5 बॉल 1 वर प्रथमेश आणि शाहीद शेख आक्रमक फलंदाजी, काय बॅटिंग, सलग 3 चेंडूवर 3 षटकार. 17 गेंदों में 31 रनों की जरूरत. ये भी बहुत अच्छी गेंद है, टिप्पा खाने के बाद थोड़ा रुक कर आई है और गेंद को ऑन साइड पर दे घुमा के खेलना चाह रहे थे. गेंद अगर बल्ले के ऊपर आती है तो बिल्कुल वो आसानी से बड़े स्ट्रोक खेलते प्रथमेश पवार, लेकिन अच्छा गति परिवर्तन दीपेश लोखंडे द्वारा. 16 गेंदे 30 रनों की जरूरत. खूप चांगली बॅटिंग आपण शाहिद यांच्याकडून पाहतोय. ज्या प्रकारे 3 चेंडूवर सलग 3 नेत्रदीपक फटके, एक शिल्पकार, एक किमयागार म्हणून नेहमीच आपण त्याला पाहिलंय असा फलंदाज, आणि असतो शफल होऊनच सज्ज होतोय. सुंदर गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी. सामने देखिए बल्लेबाज कौन है वो नहीं देखना है, आपका परफॉर्मेंस, आपका जो बिल्कुल आपने जो अभ्यास किया उसी हिसाब से गेंदबाजी करनी है. तो दीपेश लोखंडे बिल्कुल बहुत बढ़िया काम कर रहे हैं. अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में. 15 गेंदों में 29 रनों की जरूरत है. स्कोर 31 बगैर किसी नुकसान के मुंबई किंग्स. दीपेश लोखंडे इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं. टिप्पा के बाद गेंद अंदर की तरफ आई. इस बार भी प्रथमेश पवार गेंद को भाप नहीं पा रहे हैं. शानदार गेंदबाज दीपेश लोखंडे द्वारा, और लेग बाय का इशारा हुआ. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बघा ऑफ ब्रेक, बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन. टिप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई और गति परिवर्तन करते, उंगलियां फिरते हुए, गति नहीं दे रहे बल्लेबाजों को. 14 गेंदे 28 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. एक्सीलेंट बॉलिंग बाय दीपेश लोखंडे. 32 रन बगैर किसी नुकसान के. किशन देवेंद्र, आपको जल्दी कंपास की तरफ आना है. बैकफुट चले गए, हवा में खेलते हुए, गेंद के नीचे खिलाड़ी, पीछे खिलाड़ी, लिया कैच आउट. शाहिद बैक टू द पेवेलियन जा रहे हैं. बहुत बड़ी सफलता, डायमंड कट डायमंड. दीपेश लोखंडे ने सफलता प्राप्त की है. शाहिद जैसे खिलाड़ी, मंजे में खिलाड़ी, सेठ खिलाड़ी बैक टू द पेवेलियन चले गए. बड़ी सफलता मिली है. नक्कीच एवढंच म्हणेन मी की सोनार की एक लोहार की, ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलेलं आहे. गुड रिप्लाय बाय दीपेश लोखंडे. 10 गेंदों में 28 रन, 280 का स्ट्राइक रेट, 4 छक्के इनके बल्ले से आए थे. थोड़ा निराश रहेंगे और दिखा रहे हैं कि एक बार फिर वो उंगलियां फेर रहे हैं, गेंदबाज उंगलियां फेर रहे हैं. और उसके बाद में एक बार फिर ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. tenniscricket.in द्वारा बैक ऑफ द हैंड गेंद थी, गति ज़्यादा नहीं थी. बैकफुट पर बल्लेबाज अगर देखें तो कमिट हुए हैं, जगह नहीं थी. और ये कैच बहुत अच्छा था, पीछे थोड़ा सा आना था, पोजीशन में आना था. अनिकेत ने सुंदर, अनिकेत या करण ने वहाँ, अनिकेत ने बहुत अच्छा कैच लपका. पकड़ो कैच, जीतो मैच. कैचेस विन द मैचेस. खूप सुंदर झेल घेतलेला आहे, जो निर्णायक झेल होऊ शकतो. कारण ज्या फॉर्ममध्ये आणि ज्या टचमध्ये होता बॅट्समन शाहिद, त्याला या ठिकाणी आउट करण्यामध्ये यश मिळालं. 13 चेंडू 28 धावांची गरज. पुन्हा एकदा या सामन्याचं गणित समीकरण बदलतंय. शाहिद बाद झालेला, मी विनंती करेन प्रथमेश या ठिकाणी केतन म्हात्रे आणि किसन देवेंद्र दोन्ही संघाचे कर्णधार आपली प्लेइंग 11 लिस्ट लवकरात लवकर या ठिकाणी आणायची आहे. पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया. 13 गेंदें और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है. पटकी गेंद ऑफ टाइम के पार, हवा में खेलते हुए खूबसूरती के साथ शानदार स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच. मैग्निफिसेंट स्ट्रोक, मिला रूम और मचा धूम. जरूरत थी प्रेशर रिलीज करने वाला छक्का. नक्कीच खूप निर्णायक षटकाराची गरज होती. मच नीडेड 6 फॉर द बॅटिंग साईड. स्लोअर वन टाकला होता, लेग ब्रेक चांगला ओळखला आणि त्यानंतर थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर पॉइंटच्या वरून हा येतोय उत्तुंग षटकार. राजू देखिए इसी मैदान पर लगातार 3 छक्के जड़ने वाले ये खिलाड़ी हैं. जब 8 रनों की ज़रूरत थी और इस मैदान पर जब ये उतरते ना तो बिल्कुल निखर कर आते हैं. पहली गेंद पर छक्का, ऑफ स्टंप के बाहर थोड़ा रूम जरूर मिला और उसका भरपूर फायदा उठाते हुए. और दोनों बल्लेबाज बीच मैदान पर चर्चा करें. ऑफ स्टंप के बाहर
यहाँ जगह मिली, रूम मिला और उसका भरपूर फायदा उठाते हुए खूबसूरती के साथ टकाटक बल्लेबाजी कर रहे हैं, पटापट बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर ये देखिए, शॉट कमाल का शॉट था। कोहली साहब जो है मैदान के अंदर ताकत है, बलवान खिलाड़ी है, बलवान है और बुद्धिमान भी है। राजू क्या कहना चाहेंगे, जिस तरह से एक तरफ प्रथमेश पवार थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं? नक्कीच संघर्ष करत आहे, मात्र 12 चेंडू 22 धावांची गरज आहे आणि या ठिकाणी प्रणय कोळी याच्यावर जास्त जबाबदारी राहील आणि तितकंच प्रथमेश पवार हा देखील निर्णायक खेळाडू ठरू शकतो, कारण 12 चेंडू 22 धावा हे षटक पुन्हा एकदा आशिष याला संधी दिलेली आहे। त्यामुळे या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने हे षटक निर्णायक ठरणार आहे। ही मॅच कोणत्या बाजूला झुकू शकते हे या षटकामध्ये नक्कीच कळू शकेल। 12 गेंदे 22 रनों की जरूरत और फिलहाल ये गेंद लेग स्टंप के बाहर, काफी लेग स्टंप के बाहर गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे भी रही लेकिन नियंत्रण नहीं था। अक्षय दिरबल का वाइट बॉल का इशारा और बोनस रन मिलेंगे। 12 गेंदों में आपको 22 रनों की जरूरत थी, लेकिन ये 2 रन जो है बहुत महत्वपूर्ण साबित हो जाएंगे अपोनेंट टीम के लिए। नक्कीच आणि वाईडला प्लस आला, त्यामुळे कसं सर्व आपण पाहिलंय की ज्या ठिकाणी मुंबई किंग्ज क्रिकेट लाईफ अकॅडमीच्या डगआउटमध्ये की टाळ्याचा गजर आला, स्ट्राईकला प्रणय आलेला आहे। बघूया पुढचा चेंडू। फुल टॉस, इसके ऊपर प्रहार किया, गेंद डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ जा रही है। प्रणय तो बिल्कुल नहीं रुकने वाले हैं, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। इस गेंद के ऊपर हमला किया, इस गेंद को फिनिश किया और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। 6 रन। याच बॅटिंगसाठी ओळखला जातो तो म्हणजेच प्रणय। बघा वाट पाहिली, ऑफस्टंप शफल तयारच होता आणि फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस कोण सोडू शकतो? आक्रमक बॉटम एंडचा चांगला वापर, पॉवर जनरेट केली आणि पॉवरफुल हिट आउट ऑफ द पार्क, एक उत्तुंग गगनचुंबी षटकार। 2 छक्के आए थे अभी फिलहाल आप देख रहे हैं, लगातार 2 तो नहीं है, बीच में वो वाइट बॉल भी आए। 2 छक्के हैं बल्लेबाज प्रणय कोहली के। नक्कीच शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार, त्यानंतर पहिल्या चेंडूवर वाईड, त्यानंतर स्ट्राईक घेतली आणि त्यानंतर आलेला षटकार। आशीष तैयार है गेंदबाजी करने के लिए। ऑन साइड पर गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ, ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। डीप मिड विकेट पर अच्छी फील्डिंग, 1 रन लिया, दूसरे के लिए पलट गए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। तालियां बज रही है मुंबई किंग के खेमे में, तालियां बज रही है। किंग स्पोर्ट फाइटर की बात करें तो थोड़ा संघर्ष हो रहा है, तो बड़े स्ट्रोक आ रहे हैं ना, उसके कारण राजू यहाँ दबाव बनता बा बिल्कुल गेंदबाज के ऊपर। नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावर जबाबदारी राहील। चेंडू जर निर्धाव आले, डॉट आले, विकेट जर मिळाल्या तरच या सामन्यामध्ये तुम्ही शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना घेऊन येऊ शकता। तर दुसऱ्या बाजूला प्रणय जितका हार्ड हिटर आपण फलंदाज पाहतो, ज्या टचमध्ये आपण त्याला पाहिलेला आहे, तो देखील या ठिकाणी सज्ज होतोय। मिस टाइम स्ट्रोक होतोय, फुल टॉस होता। चेंडू वैभव लांबे जो पॉईंटला खेळाडू आहे, 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या निश्चितपणे पुढे सरकेल। मात्र हळूहळू जे अंतर आहे धावा आणि आपण जर पाहिलं तर चेंडूंचं, बॉल्स आणि रनचं हे मात्र कमी झाले। 9 चेंडू आणि धावांची गरज 11। तो अनुशासन के साथ गेंदबाजी करने की ज़रूरत है। स्कोर 49, 1 विकेट के नुकसान पर प्रभु गेंदबाज के तौर पर आशीष गेंदबाजी कर रहे हैं। 9 गेंदे 11 रनों की ज़रूरत है। ओ बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में। गेंदबाज द्वारा हमला तो जरूर हुआ, लेकिन कमबैक करना ये भी जानते। लेग बाई का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ। स्कोर अगर देखें तो फिलहाल आंकड़े बदल रहे हैं। 8 गेंदे 10 रनों की जरूरत है। 50 रन पूरे हुए मुंबई की टीम के। तालियां यहाँ भी बज रही है, आवाज आ रही है तालियों की यहाँ तक, और अब ये विकेट की जरूरत है। राजू विकेट बहुत महत्वपूर्ण होगा, खास करके अब फाइटर की टीम के लिए, किंग स्पोर्ट के लिए बिल्कुल वो विकेट की सख्त जरूरत है। नक्कीच 8 चेंडू 10 धावा म्हणून म्हटलं डॉट हो जाणं गरजेचं आहे, मात्र विकेट देखील आवश्यक आहे। पुढचा चेंडू, स्ट्रोक अच्छा, जबरदस्त स्ट्रोक है, मैग्निफिसेंट स्ट्रोक। डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। प्रणय मैदान के अंदर आए ना तो बिल्कुल पूरी तरह से तैयार है। शानदार बल्लेबाजी, माइंडसेट अच्छा। 7 गेंदे 4। खूप सुंदर असा खेळाडू आहे। निश्चितपणे ज्या वेळेस टेनिस क्रिकेट म्हणा, रबर बॉलमध्ये ज्या फॉर्ममध्ये, काल देखील मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 38 धावांची तुफानी खेळी केली होती अगेन्स्ट NP स्पोर्ट। 86 धावा चेस करत होते आणि याच खेळाडूने 11 चेंडूमध्ये 38 धावा, एक निर्णायक खेळी केलेली आणि आक्रमण केलेलं आहे। ज्या प्रकारे कुठल्या प्रकारे संधी देत नाही गोलंदाज, कोणत्याही टप्प्यावर टाकला तरी त्या प्रत्येक टप्प्यासाठी सज्ज आहे आणि आपले जे मनपसंद जे फटके आहेत त्याला या ठिकाणी साजेसा खेळ करतोय। सुंदर बल्लेबाजी प्रणय कोहली द्वारा। जीत की तरफ अग्रसर होती भी टीम किंग्स, मुंबई किंग्स की टीम। 7 गेंदे 4 रनों की ज़रूरत है।
ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़ गया, ये भी गेंद बाउंड्री के बाहर। मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी। और ये एक्शन रिप्ले देखे, विनिंग स्ट्रोक है प्रणय कोहली का, बैक टू बैक छक्कों की बरसात हुई है और 60 रन मतलब एक टारगेट था 59 रनों का, उसको चेस किया गया। किंग्सपोर्ट और मुंबई किंग्स के बीच मुकाबला। मुंबई किंग्स का कांग्रेचुलेशन। विनिंग स्ट्रोक देखते हैं, विनिंग स्ट्रोक जिस तरह से इन्होंने खेल दिया था ऑन साइड पर खूबसूरती के साथ। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम कहते हैं। प्रणय कोहली गेम चेंजर खिलाड़ी है, छक्कों की बरसात, पहली गेंद से छक्का जड़ा और उसके बाद में रुकने का कोई नाम नहीं है। आपके स्क्रीन पर इस वक्त आप देख रहे हैं प्रणय कोहली को, प्रथमेश पवार को कांग्रेचुलेशन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, मैग्निफिसेंट परफॉर्मेंस मुंबई किंग्स। अब मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। नॉर्थ स्टार चषक 2024 रबर बॉल का यह जबरदस्त टूर्नामेंट tenniscricket.in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। 19 लाख से ज़्यादा सब्सक्राइबर tenniscricket.in की। करण चौहान 28, ब्रजेश 10, अनिकेत शिंदे 9, बहुत महत्वपूर्ण पारी रही। शाहिद शेख 28 रन और प्रणय कोहली मैग्निफिसेंट बैटिंग, नॉट आउट जिंदाबाद 25 रन इन्होंने बनाए। प्रथमेश पवार संघर्ष करते रहे हैं। शुभम 1 ओवर 11 रन, इंपॉर्टेंट 1 विकेट। सलमान 2 ओवर। मुंबई किंग्स 1/9 विकेट। तो अब मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा।